विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आपण या ठिकाणी मकाचं पीक घेतलेलं आहे. आपल्या शेतातील मका ही 2.5 महिन्याची झालेली आहे. तुरा टाकलेला आहे. तर आता ही आपल्याला जनावरांसाठी चाऱ्यासाठी चांगली उपलब्ध झाली आहे. 1 फुटाची होती, त्यावेळेस तिला लष्करी आळी पडली होती. तर आपण त्यासाठी कोराजेन हे केमिकलचं औषध आपण मारलं नाही आहे. पूर्ण आपण नैसर्गिक औषध तयार करून ते मारलेले आहे. तर त्यामध्ये लिंबाचा पाला, गूळ आणि शेण आणि गोमूत्र आणि हे एकत्र करून 10 ते 15 दिवसात आपलं ते संजीवनी खत तयार होतं आहे. आपण तेच फवारले. तर त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला आलेला आहे. लिंबाचा पाला आणि गूळ आणि गोमूत्र आणि शेण हे टाकून आपण संजीवनी खत तयार केले. ते संजीवनी खताचा ड्रम हा उन्हामध्ये ठेवायचा आणि 2-3 दिवसातून एकदा ते हलवायचं. मका ही 1 महिन्याची झाली होती, त्यावेळेस तिच्यावरती लष्करी आळी पडली होती आणि आपण या संजीवनी खताचा फवारा केल्यानंतर तर आज 2.5 महिन्याची झालेली आहे. परत लष्करी आळी आलेली नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे औषध संजीवनी खत हे आपलं घरच्या घरी तयार करून आपल्या पिकाला फवारलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. तर पैशात पण बचत होईल आणि त्यांच्या पीक पण चांगलं येईल. असं शेतकऱ्यांनी जर हे साहित्य जमा केलं संजीवनी खत तयार करण्यासाठी, लिंबाचा पाला आणि गूळ आणि गोमूत्र शेण, तर आपण त्यांना कसं बनवायचं हे बनवून तयार करून पण देऊ. लष्करी आळी ही आपली लहान मका असते त्यावेळेसच पडत असते आणि आपल्याला तिचं निवारण करण्यासाठी आपल्याला रासायनिक औषध फवारावं लागतं. तर ते आपण 1-2 वेळा फवारावं लागतं. तरी लष्करी आळी आपली ती असतेच, पूर्ण काही जात नाही. पण आपण असं याचा फायदा झाला आहे आपल्या संजीवनी खताचा का आपली लष्करी आळी एकाच फवाऱ्यामध्ये मेलेली आहे. कारण आपण प्रॅक्टिकल केलेले आहे. सुरुवातीला पण आपण असे फवारे घेतलेत मकाला, तर एकदा मारल्यानंतर परत लष्करी आळी येत नाही आहे. कारण आता सध्या आपल्या मकाला तुरा पडलेला आहे. तर असा चांगला आपला उपयोग झालेला आहे आपल्याला संजीवनी खताचा. तर हे प्रत्येक शेतकऱ्याने असं केलं तयार, तर त्यांचा पण चांगला फायदा होईल आणि आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू हे कसं बनवायचं काय. आपल्या 2.5 एकरच्या क्षेत्रामध्ये 35 फुटाची म्हणजे लिंबाचं, चिंचेचं, जांभूळचं, बोरीचं अशी 4 झाडं असली पाहिजेत. म्हणजे किडीचं निवारण होतं. त्याच्यावरती पक्षी येतात आणि ते आपल्या किडीचं, आळीचं निवारण करतात. असं नैसर्गिक पद्धतीने आपलं कीड नियंत्रण होते. मकाला हे संजीवनी खत हे फवारायला वापरायचं आणि जमिनीतून सोडण्यासाठी आपण जीवामृत बनवलेलं आहे. ते आपण मकाला ड्रीपमधून याच्यातून सोडतो आणि जर आपलं पीक पेरलेलं नसेल तर अगोदर सोडलं 15 ते 20 दिवस तर चांगला फायदा होतो. तर ते आपण जीवामृत तयार करून 100 किलो शेण घ्यायचं. त्या सुकलेल्या शेणामध्ये 20 लिटर जीवामृत घ्यायचं आणि ते 1 एकर शेतामध्ये 40 ठिकाणी अर्धा लिटर टाकून द्यायचं आणि नंतर पाळी घालायची ट्रॅक्टरने. पाऊस झाला असेल तर 15 ते 20 दिवस अगोदर जीवामृत हे 2 सेंटीमीटर पाणी आपल्या जमिनीत साचलेलं असेल तर शेणामध्ये न टाकता डायरेक्ट आपण टाकून देऊ शकतो जीवामृत 20 लिटर 40 ठिकाणी अर्धा लिटर. जीवामृत टाकण्याची तिसरी पद्धत, 1 एकर शेतासाठी 20 लिटर जीवामृत हे आपल्या ड्रीपमधून शेतात सोडून द्यायचं. अशा प्रकारे जीवामृतचा आपल्याला चांगला फायदा होतो आणि हे प्रत्येक शेतकऱ्याने जीवामृत वापरलं पाहिजे. याचा स्प्रे करायचा नाही, आपल्या जमिनीला ड्रीपमधून सोडायचं. तर आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.